नमस्कार, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संदर्भात काही दिवसांपासून सोशल मीडियावर आणि काही प्रसार माध्यमांवरती फिरत असलेल्या चुकीच्या बातमीचं खरं सत्य जाणून घेणार आहोत। तर 52 लाख लाभार्थी अपात्र अशा बातम्या येत आहेत, पण या बातम्या कितपत सत्य आहेत आज आपण या व्हिडिओमधून त्याचं परफेक्ट विश्लेषण पाहणार आहोत। तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब नक्की करा। तर मित्रांनो, काही मीडिया रिपोर्ट्समध्ये प्राथमिक छाननीत 52 लाख महिला अपात्र अशी बातमी दाखवली जात आहे, पण ही माहिती वस्तुस्थितीला धरून नाही असे स्पष्टपणे सांगितले आहे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनीच। त्यांनी ट्विट करून सांगितले आहे की अशा बातम्या निराधार आहेत। लोकांमध्ये भीती किंवा संभ्रम निर्माण होऊ नये यासाठी या ठिकाणी स्पष्टता देण्यात येत आहे। म्हणजेच 52 लाख महिलांना वगळलेलं असं काय झालेलं नाही, तर ई-केवायसी प्रक्रिया अजूनही सुरू आहे। योजनेत पारदर्शकता आणण्यासाठी आणि योग्य लाभांपर्यंत हक्काचा निधी पोहोचवावा म्हणून ई-केवायसी प्रक्रिया सुरू आहे। काही महिलांचे ई-केवायसी पूर्ण झाले नाही म्हणून त्यांची नावे सध्या पेंडिंग किंवा अंडर व्हेरिफिकेशन मध्ये दिसू शकतात, पण याचा अर्थ अपात्र असा अजिबात नाही। राज्य शासनाने गरज ओळखून ई-केवायसीची अंतिम तारीख वाढवलेली आहे। तर ई-केवायसीची नवी अंतिम तारीख ही 31 डिसेंबर 2025 आहे। यामध्ये सर्व महिलांना वेळ मिळेल, कोणतीही घाई नाही। अपडेट लाभार्थी लिस्ट तयार करण्यासाठी पर्याप्त कालावधी या ठिकाणी मिळणार आहे। तर मंत्री आदिती तटकरे यांचं स्पष्ट आवाहन आहे की सर्व महिलांनी ही प्रक्रिया दिलेल्या मुदतीतच पूर्ण करून घ्यायची आहे। तर आजकाल व्हॉट्सअप, फेसबुक, काही वेबसाईटवर यावर अफवांचा पूर येत आहे, म्हणूनच शासनाने स्पष्ट सांगितले आहे की फक्त या माहितींवरच विश्वास ठेवा। तर त्यामध्ये राज्य शासनाची अधिकृत वेबसाईट असेल, शासन निर्णय असेल, अधिकृत प्रेस नोट, त्यानंतर संबंधित विभागाचे सोशल मीडिया हँडल्स। तर इतर स्रोतांवरील चुकीच्या बातमींमुळे गोंधळ होऊ नये म्हणूनच हे स्पष्ट सांगण्यात आलेलं आहे। तर नागरिकांसाठी महत्त्वाचा संदेश म्हणून महाराष्ट्रातील लाखो भगिनींना लाभ देणारी ही योजना पूर्ण पारदर्शकतेने राबवली जात आहे। कोणालाही अपात्र घोषित केलेले नाही। सर्वांची ई-केवायसी प्रक्रिया सहजतेने चालू आहे। अंतिम तारीख मोठी दिलेली आहे, म्हणूनच कुठल्याही अफवांमुळे घाबरून जायची गरज नाही। जर तुम्हाला ही माहिती उपयोगी वाटली असेल तर लाईक करा, आपल्या ग्रुपमध्ये शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून अशाच महत्त्वाच्या सरकारी अपडेट्स तुम्हाला वेळेवर मिळतील। धन्यवाद, भेटू पुढील व्हिडिओमध्ये।